आज 12वीचा निकाल लागला आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागाला राज्यामध्ये 6वा क्रमांक मिळालेला आहे आणि गेल्या वर्षी कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर होता। शासनानं यंदा परीक्षेदरम्यान सीसीटीव्हीचा व्यापक वापर केल्यानं निकालात 3.67% घट झाल्याचं बोललं जातंय। कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या संदर्भातली माहिती देखील दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 91.86% इतका लागलेला आहे। पुनर्परीक्षार्थ्यांचा विचार करता कोल्हापूर विभागामध्ये 32.40% एवढे रिपीटर विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। मागच्या वर्षीच्या निकालाची जर आपण तुलना केली तर मागील वर्षी 93.64% इतका निकाल होता आणि चालू वर्षी 89.97% इतका निकाल आहे, म्हणजे 3.67% एवढा निकाल कमी लागलेला आहे, म्हणजे निकालात घट झालेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी कॉपीमुक्त अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं गेलं आणि याचा थेट परिणाम आता 12वीच्या निकालावर देखील झाल्याचं पाहायला मिळतं आहे। विशेष म्हणजे अनेक महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले होते। त्याचबरोबर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही त्या ठिकाणी झूम मीटिंगच्या माध्यमातून शिक्षण विभागानं हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात पुढाकार घेतला आणि ते यशस्वीपणे राबवलं सुद्धा। अनेक विद्यार्थ्यांना घवघवीत यशही मिळालेलं आहे। मात्र यानंतर सुद्धा हे अभियान यशस्वीपणे राबवलं जावं यासाठी सुद्धा आता पालक वर्गातनं याची मागणी वाढताना दिसतेय। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण विभागानं राबवलेलं हे अभियान या ठिकाणी यशस्वी झाल्याचं चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळतं। जवळपास बीड जिल्ह्यातील 5,500 विद्यार्थी नापास देखील झाले आहेत। जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। तू पास झालास, काय वाटतंय, काय आनंद व्यक्त? तसं तर मी 12वी सोबत सीएचं प्रिपरेशन केलं होतं, तर कॉमर्सचं 12th एक्झाम देताना मला जास्त काही डिफिकल्ट वाटलं नाही। कॉपीमुक्त अभियान चालू होतं, काय वाटलं होतं? कॉपीमुक्त अभियान म्हणजे आपल्या मेन बंकेट स्वामी कॉलेजमध्ये तर कॉपीचा म्हणजे तो सीनच झाला नाही, काही इश्यू। महाराष्ट्र शासनाने हे कॉपीमुक्त अभियान राबवलं, निश्चित ते चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेत। कारण की जे विद्यार्थी खऱ्या अर्थानं मेहनत करतात त्यांच्यासाठी ही चांगली बाब आहे। ह्या अशा परिस्थितीमधून सुद्धा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकदम चांगलं यश संपादन केलं आहे। त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी महाविद्यालयच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसले होते आणि ती उत्तीर्ण झाले, मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो। पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो। ही एक गोष्ट म्हणजे एक अभिमानास्पद आहे, कारण की कॉपीमुक्त असणं हे फार गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये। स्पर्धेचं युग असल्या कारणाने मुलांना ती भीती जी राहिली नव्हती ती भीती आता मला तरी वाटते सर्वांना लागली आणि आता जिद्दीने आणि चिकाटीने विद्यार्थी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतील। या कॉपीमुक्त अभियानाचा फायदाच झाला असं दिसून येते, कारण कदाचित कॉपी चालली असती तर इतके मार्क पडले असते का नाही आपण सांगू शकत नाही। पण विद्यार्थी या कॉपीमुक्त अभियानामुळे एक भयमुक्त वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने पेपर त्यांनी सोडवले आणि त्यांचं जे नॉलेज आहे ते व्यवस्थित त्यांना दाखवता आलं। येणाऱ्या काळात हे कॉपीमुक्त अभियान राबवलं जाईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।